नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संकेत निकम, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, केटीच्या महाविद्यालय, नाशिक, आपले केटीच्या महाविद्यालयाच्या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TY BCom या वर्गाच्या व्यावसायिक उद्योजकता 2 या विषयाच्या द्वितीय सत्रातील प्रकरण क्रमांक 7 व्यावसायिक आजारपण आणि व्यावसायिक अरिष्ट हे प्रकरण अभ्यासणार आहोत. चला तर मग वळूयात मुख्य अभ्यास विषयाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून पुढील महत्त्वाचे अभ्यास विषय अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम व्यवसाय अरिष्ट या संकल्पनेची प्राथमिक माहिती तसेच त्याची व्याख्या ही प्रस्तावना अंतर्गत आपण अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे व्यवसाय अरिष्टांचे विविध प्रकार हे आपण आज या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत आणि व्यवसाय अरिष्ट निर्माण होण्याचे प्रकार आणि त्या प्रकारांवरील विविध उपाययोजना देखील आपण आज आपल्या या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्रामध्ये आपण व्यवसायाशी संबंधित विविध अनुकूल घटकांचा अभ्यास केला, जसं की लघु उद्योगांची स्थापना, लघु उद्योगांना शासनामार्फत मिळणारे विविध सवलती, तसेच लघु उद्योगाशी संबंधित विविध प्रशिक्षण कार्यक्रम, त्याचप्रमाणे लघु उद्योगाची स्थापना करण्यासाठी आवश्यक घटक, या सर्व अनुकूल घटकांचा अभ्यास आपण प्रथम सत्रामध्ये केला. आता द्वितीय सत्रामध्ये आपण व्यवसायाशी संबंधित काही प्रतिकूल घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यातीलच एक प्रतिकूल घटक म्हणजेच व्यवसाय अरिष्ट. आता व्यावसायिक अरिष्ट म्हणजे एक अतिशय सोपी संकल्पना आहे. म्हणजेच व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये अचानक उद्भवणारे संकट, यालाच आपण काय म्हणू, व्यवसायिक अरिष्ट. आता संकट म्हणजे अनेक प्रकारचे असू शकतात, जसं की एखाद्या व्यवसायाशी निगडीत अनेक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घटक असतात. उदाहरणार्थ कर्मचारी, भागधारक, ग्राहक, भांडवल असे काही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घटक असतात जे एखाद्या व्यवसायावर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काय करत असतात, इफेक्ट घडून आणत असतात किंवा परिणाम करत असतात. तर या घटकांमध्ये जसजसे बदल होतात तसतसे व्यवसायामध्ये वृद्धी होते किंवा व्यवसायामध्ये विविध प्रकारचे अरिष्ट निर्माण होतात. आपण याच विविध घटकांच्या साहाय्याने व्यवसाय अरिष्ट ही संकल्पना अतिशय सूक्ष्मपणे समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण व्यवसाय अरिष्टांचे विविध प्रकार अभ्यासणार आहोत. व्यवसाय अरिष्टांचे विविध प्रकार अभ्यासण्यापूर्वी आपणास एक गोष्ट माहिती असणे अतिशय महत्त्वाचे आहे. ती म्हणजे व्यवसायाच्या ज्या विविध अवस्था असतात त्या प्रत्येक अवस्थेमध्ये व्यवसाय अरिष्ट हे निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ व्यवसायाच्या एकूण 4 अवस्था असतात. पहिली अवस्था म्हणजे प्राथमिक अवस्था. प्राथमिक अवस्थेमध्ये कोणताही व्यवसाय हा नव्याने सुरू केला जातो आणि कोणताही व्यवसाय हा नव्याने सुरू करताना त्यावर जास्तीत जास्त खर्च करावा लागतो. त्या व्यवसायाच्या विपणनासाठी, त्या व्यवसायाशी संबंधित अनेक परवाने प्राप्त करण्यासाठी असे अनेक प्रकारचे खर्च त्या व्यवसायावर केले जातात. दुसरी अवस्था आहे वृद्धी अवस्था. वृद्धी अवस्थेमध्ये व्यवसाय हळूहळू बाजारपेठेमध्ये किंवा मार्केटमध्ये सेटल होऊ लागतो. ज्यावेळेस तो व्यवसाय हळूहळू मार्केटमध्ये सेटल होतो त्यावेळेस तो व्यवसाय अधिक नफा कमवायला लागतो. ही व्यवसायाची वृद्धी अवस्था असते. त्यानंतर तिसरी अवस्था असते व्यवसायाची, ती म्हणजे स्थिर अवस्था. त्यालाच आपण मॅच्युरिटी स्टेज असे देखील म्हणतो. स्थिर अवस्थेमध्ये तो व्यवसाय बाजारपेठेमध्ये स्थिर स्थावर झालेला असतो, ज्यालाच आपण असं म्हणू शकतो की तो वेल सेटल झालेला असतो बाजारपेठेमध्ये. त्या स्थिर अवस्थेमध्ये व्यवसाय एक निश्चित नफा कमवायला लागतो आणि जो उद्योजक असतो तो बराचसा आपण म्हणतो की टेन्शन फ्री असू शकतो किंवा बराचसा तणावमुक्त झालेला असतो स्थिर अवस्थेमध्ये. त्यानंतर व्यवसायाची सगळ्यात शेवटची अवस्था जी असते ती म्हणजे उतरती अवस्था, यालाच आपण म्हणतो डिक्लाइन स्टेज. स्थिर अवस्थेमध्ये जर एखादा उद्योजक गाफील राहिला, त्याने कोणत्याच प्रकारचे नियोजन केले नाही व्यवसायाच्या संदर्भात किंवा बाजारपेठेचा अभ्यास केला नाही, तर बदलत्या काळानुसार व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे चेंजेस होऊ लागतात किंवा बदल होऊ लागतात. त्यामुळे तो व्यवसाय पर्यायाने उतरत्या अवस्थेकडे वळू लागतो. आता हे बदल कोणते, जसं की ग्राहकांच्या मागणीमध्ये बदल होतो. दिवसांदिवस ग्राहकांच्या आवडीनिवडी, प्रेफरन्सेस चेंज होत असतात आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार जर आपण आपल्या मालाचे उत्पादन केले नाही तर आपल्या मालाची मागणी बाजारपेठेमध्ये कमी होऊ लागते आणि पर्यायाने आपला व्यवसाय हा उतरत्या अवस्थेकडे वळू लागतो. अशा प्रत्येक अवस्थेमध्ये व्यवसाय अरिष्ट निर्माण होण्याचे चान्सेस सर्वाधिक असतात. तर मग आपण सर्वप्रथम आता व्यवसाय अरिष्टांचे विविध प्रकार बघूयात. सर्वात पहिला प्रकार आहे व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळातील अरिष्ट. सुरुवातीच्या काळातील अरिष्ट म्हणजे ज्यावेळेस व्यवसाय नव्याने स्थापन केला जातो त्यावेळेस
सुरुवातीच्या काळात काही विविध प्रकारचे अरिष्ट व्यवसायामध्ये निर्माण होतात, जसं की व्यवसाय निवडीतील चुका. एखाद्या उद्योजकाने जर व्यवसायाची निवड ही चुकीच्या पद्धतीने केलेली असेल किंवा बाजारपेठेतील संशोधन न करता सरकारच्या किंवा कायद्याच्या अंतर्गत विविध संकल्पना यांचा अभ्यास न करता त्याने व्यवसायाची निवड केली असेल तर व्यवसायामध्ये अरिष्ट निर्माण होऊ शकते. 2 नंबर, अनुभवांची कमतरता. एखादा उद्योजक आहे, व्यवस्थापक आहे, त्याच्याकडे व्यवसाय सुरू करण्याविषयी जर कमी अनुभव असेल किंवा अनुभवच नसेल किंवा तो नव्याने एखादा उद्योग स्थापन करत असेल, त्याची सदर उद्योगाची कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना किंवा कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना जर त्याने तो व्यवसाय सुरू केला किंवा स्थापन केला तर व्यवसायामध्ये विविध प्रकारचे अरिष्ट निर्माण होऊ शकतात. नंबर 3, बाजारपेठेचा अपुरा अभ्यास. कोणत्याही व्यवसायाची स्थापना करताना बाजारपेठेचा योग्य अभ्यास करणे हे उद्योजकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचे असते. बाजारपेठेच्या अभ्यासामध्ये तुमच्या उत्पादनाला बाजारपेठेमध्ये असणारी मागणी, तसेच तुमच्या उत्पादनासाठी ग्राहक सेगमेंटेशन, कोणता ग्राहक हा तुमच्या उत्पादनासाठी अतिशय योग्य आहे याची माहिती एखाद्या उद्योजकाला असणे खूप गरजेचे असते आणि ही माहिती करून घेण्यासाठी त्याला बाजारपेठेचा अभ्यास करणे अतिशय गरजेचे असते. त्याचप्रमाणे तुमच्या मालाला बाजारपेठेत मागणी किती असणार आहे, कोणाकडून असणार आहे, तसेच तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या उत्पादनाशी संबंधित किती प्रतिस्पर्धी बाजारपेठेमध्ये अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध आहेत याची माहिती देखील तुम्हाला असणे खूप गरजेचे असते. जर या गोष्टींची माहिती एखाद्या उद्योजकाने करून घेतली नाही किंवा केली नाही तर व्यवसाय अरिष्ट निर्माण होऊ शकते. आणि नंबर 4, चुकीचे तंत्रज्ञान निवड. कोणत्याही व्यवसायाची उत्पादकता ही तंत्रज्ञानावर आधारित असते. तंत्रज्ञान जेवढे आधुनिक किंवा ॲडव्हान्स तेवढीच व्यवसायाची उत्पादकता आणि एखाद्या उत्पादनाचा दर्जा अतिशय चांगला समजला जातो. जर उद्योजकाने चुकीचे तंत्रज्ञान निवडले तर त्याचा परिणाम कशावर होणार आहे, व्यवसायावर होणार आहे. म्हणजेच त्या उद्योगामध्ये व्यवसाय अरिष्ट निर्माण होण्याचे चान्सेस सर्वाधिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय अरिष्ट या संकल्पनेतील दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे व्यवसायामध्ये निर्माण होणारे वित्तीय अरिष्ट. व्यवसायामध्ये वित्तीय अरिष्ट हे पुढील महत्त्वाच्या कारणांमुळे निर्माण होते. सर्वप्रथम, बदलणारे व्याजदर. अर्थव्यवस्थेमध्ये व्याजांचे दर हे सतत बदलत असतात. त्या सदर बदलणाऱ्या व्याजदरांचा अभ्यास उद्योजकाने करणे अतिशय गरजेचे असते. जर उद्योजकाने अर्थव्यवस्थेतील बदलणाऱ्या व्याजदरांचा योग्य अभ्यास केला नाही तर उद्योजकाला त्याने घेतलेल्या कर्जावर अतिरिक्त व्याज द्यावे लागते आणि त्याचमुळे व्यवसायामध्ये एक अरिष्ट निर्माण होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियोजनाशिवाय व्यवसायाचा विस्तार. कोणत्याही प्रकारचे नियोजन नसताना जर उद्योजकाने व्यवसायाचा विस्तार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला तर व्यवसायामध्ये विविध प्रकारचे अरिष्ट हे निर्माण होऊ शकते. कोणत्याही व्यवसायाच्या वाढीसाठी नियोजन हे अतिशय महत्त्वाचे असते. त्या नियोजनामध्ये बाजारपेठेचे नियोजन असो किंवा ग्राहकासंदर्भात नियोजन असो किंवा उत्पादनाच्या विविध तंत्रांच्या वापरासंदर्भात नियोजन असो, अशा विविध प्रकारचे निर्णय घेण्यासाठी एखाद्या उद्योजकाला योग्य प्रकारे नियोजन करणे हे अतिशय गरजेचे असते. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता उद्योजक जर स्वतःच्याच मनाने एखादा व्यावसायिक निर्णय घेत असेल तर तो उद्योगाला अतिशय घातकी असू शकतो आणि त्याचमुळे व्यवसायामध्ये अरिष्ट निर्माण होऊ शकते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चुकीच्या वित्तीय स्रोतांची निवड. कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य वित्तीय स्रोताची निवड करणे अतिशय गरजेचे असते. वित्तीय स्रोताच्या केलेल्या निवडीवरच व्यवसायाचे यश हे प्रमुखतः अवलंबून असते, कारण की कोणत्याही प्रकारचा उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योजकाला कर्जाची आवश्यकता असते. आणि आपण जो विषय सध्या अभ्यासत आहोत तो म्हणजे लघुउद्योग. लघुउद्योगामध्ये कोणत्याही प्रकारचा उद्योग चालू करण्यासाठी उद्योजक हा विविध वित्तीय स्रोतांची निवड करत असतो. विविध वित्तीय स्रोतांची निवड करताना सर्वप्रथम उद्योजकाने एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे बाजारपेठेचे ज्ञान किंवा जे पण आर्थिक बाजारपेठ आहे. आर्थिक बाजारपेठेमध्ये बदलणारे व्याजदर किंवा विविध बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाच्या सुविधा किंवा विविध बँकांकडून मिळणारे कर्ज इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास उद्योजकाने योग्य प्रकारे केला पाहिजे. तसेच बँकांकडून करणाऱ्या वित्तीय स्रोतांद्वारे किती टक्क्याने किंवा वित्तीय स्रोताद्वारे किती कमीत कमी टक्क्याने तुम्हाला व्याजदर उपलब्ध होऊ शकते हा देखील अभ्यास उद्योजकाने केला पाहिजे. उद्योजकाने या प्रकारचा अभ्यास न केल्यास व्यवसायामध्ये वित्तीय अरिष्ट निर्माण होऊ शकते. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विक्री व नफ्याला अधिक महत्त्व.
कधीकधी उद्योजक हा मालाच्या उत्पादन दर्जापेक्षा विक्री किंवा नफ्याला अधिक महत्त्व देतो. त्यामुळे साहजिकच मालाच्या उत्पादनाचा दर्जा हा ढासळतो. तसेच ग्राहक त्या उत्पादनापासून लांब जातात. त्यामुळे कोणत्याही उद्योजकाने विक्री आणि नफ्याला अधिक महत्त्व न देता मालाच्या उत्पादकतेला, उत्पादनाच्या दर्जाला अधिक महत्त्व दिले पाहिजे, जेणेकरून आपणास व्यावसायिक अरिष्ट हे टाळता येऊ शकते. व्यवसाय अरिष्टामधील तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे व्यवसायामधील समृद्ध अरिष्ट. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायामध्ये समृद्ध अरिष्ट हे पुढील कारणांमुळे निर्माण होऊ शकते. सर्वप्रथम, उद्योगाची अद्ययावत माहिती नसणे. कोणत्याही प्रकारच्या उद्योजकाला जर उद्योगाची अद्ययावत माहिती नसेल तर व्यवसायामध्ये समृद्ध अरिष्ट निर्माण होऊ शकते. जसे की कोणत्याही उद्योगाची स्थापना करताना त्या उद्योगामधील उत्पादनाविषयी, बाजारपेठेच्या ज्ञानाविषयी, तसेच ग्राहकाविषयी, तसेच आपल्या प्रतिस्पर्धी, तसेच त्यांच्या उत्पादनाविषयी जर उद्योजकाला कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसेल किंवा अद्ययावत माहिती नसेल तर व्यवसायामध्ये अरिष्ट निर्माण होऊ शकते. नंबर 2, उद्योजकाचा आकस्मिक मृत्यू. आपण बघतो कधीकधी एखादा उद्योजक आहे, तो व्यवसायाची निर्मिती करतो, व्यवसायाला योग्य प्रकारे यशस्वी करतो आणि एका विशिष्ट वळणावर व्यवसायाला नेऊन ठेवतो. परंतु अचानक जर त्या उद्योजकाचा मृत्यू होतोय तर त्या व्यवसायामध्ये अचानकपणे विविध प्रकारची संकटे निर्माण होतात. त्यामुळे व्यवसायामध्ये देखील अरिष्ट निर्माण होते. त्यामुळेच उद्योजकाचा आकस्मिक मृत्यू देखील व्यवसायाच्या अरिष्ट निर्मितीस कारणीभूत ठरतो. नंबर 3, नैसर्गिक आपत्ती. एखाद्या व्यवसायामध्ये अचानकपणे कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास व्यवसायामध्ये अरिष्ट निर्माण होते. नंबर 4, संशोधन व विकासाचा अभाव. जर एखाद्या उद्योगामध्ये संशोधन आणि विकासाचा अभाव असेल तर त्या उद्योगामध्ये विविध प्रकारचे अरिष्ट निर्माण होतात. आता संशोधन आणि विकास यातच आपण म्हणू शकतो की नवनिर्मितीचा एखाद्या उद्योगामध्ये अभाव आहे. नवीन वस्तूची निर्मिती होत नाही आहे किंवा वस्तूंच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे संशोधन नाही आहे किंवा कोणत्याच प्रकारचे विजन, गोल्स असे त्या उद्योगामध्ये दिसून येत नाही आहे, तर आपणास त्या व्यवसायामध्ये विविध प्रकारचे अरिष्ट निर्माण झालेले दिसून येतात. पुढचा आहे उद्योजकाचा अति आत्मविश्वास. कोणत्याही गोष्टीची माहिती नसताना देखील उद्योजक आपल्या अति आत्मविश्वासाच्या जोरावर जर व्यावसायिक निर्णय घेत असेल तर त्या व्यवसायामध्ये देखील अरिष्ट निर्माण होऊ शकतात. तर हे विविध घटक जे या विविध घटकांमुळे व्यवसायामध्ये समृद्ध अरिष्ट निर्माण होतात आणि मुख्यतः समृद्ध अरिष्ट हे व्यवसायातील व्यवस्थापनामुळे किंवा आपण म्हणू शकतो की टॉप मॅनेजमेंटमुळेच निर्माण होतात. व्यवसाय अरिष्ट या संकल्पने अंतर्गत चौथा महत्त्वाचा प्रकार म्हणजे नेतृत्वविषयक अरिष्ट होय. व्यवसायातील नेतृत्वविषयक अरिष्ट हे मुख्यतः उच्च व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे निर्माण होते. व्यवसायातील नेतृत्वविषयक अरिष्ट निर्माण होण्याची मुख्यतः प्रमुख कारणे ही पुढीलप्रमाणे. नंबर 1, अयोग्य कर्मचारी निवड. व्यवसायामध्ये योग्य कामासाठी योग्य कर्मचाऱ्यांची निवड करणे हे आवश्यक असते. परंतु जेव्हा उद्योजक हे व्यवसायामध्ये अयोग्य कर्मचाऱ्यांची निवड करतात त्यामुळे कालांतराने उद्योगाची उत्पादकता कमी होऊन व्यवसायामध्ये विशिष्ट प्रकारचे अरिष्ट हे निर्माण होते. नंबर 2, अयोग्य निर्णय. व्यवसायामध्ये उद्योजकाकडून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे अपेक्षित असते, परंतु कधीकधी उद्योजकाकडून व्यवसायामध्ये विविध प्रकारचे अयोग्य निर्णय घेतले जातात. याच अयोग्य निर्णयामुळे व्यवसायामध्ये विविध प्रकारचे अरिष्ट किंवा संकट हे निर्माण होतात. हे संकट वित्तीय स्वरूपाचे असू शकते किंवा हे संकट भौगोलिक स्वरूपाचे देखील असू शकते. नंबर 3, अयोग्य व्यवस्थापन. व्यवसायामध्ये उद्योजकाकडून योग्य प्रकारे व्यवस्थापन करून व्यवसायाचा विकास करणे हे अपेक्षित असते, परंतु कधीकधी उद्योजकाकडून व्यवसायामध्ये अयोग्य व्यवस्थापन केले जाते. म्हणजेच चुकीच्या कर्मचाऱ्यांची निवड करणे, चुकीचा उत्पादनाचा स्रोत निवडणे, बाजारपेठेचा अभ्यास न करता आपल्या मालाची विक्री करणे. अशा प्रकारे अयोग्य व्यवस्थापन केल्यामुळे उद्योजकाला व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना किंवा अरिष्टांना सामोरे जावे लागते. व्यवसाय अरिष्टांचे विविध प्रकार अभ्यासल्यानंतर आता आपण वळणार आहोत त्यावरील उपाययोजनांकडे. उद्योजक हा पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे व्यवसायातील अरिष्ट हे दूर करू शकतो किंवा ते दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो. ते मुद्दे आपण आता 1 बाय 1 अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम, तज्ज्ञांचा सल्ला घेणे. कोणत्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये
अरिष्ट हे उद्भवू न देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय सर्वात महत्त्वाची उपाययोजनामध्ये म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेणे. त्या व्यवसायाशी संबंधित जे पण अभ्यासू व्यक्ती असतील, जे पण तज्ज्ञ असतील, त्यांचा सल्ला घेऊन आपण व्यवसायामधील अरिष्ट दूर करू शकतो. उदाहरणार्थ, व्यवसायाशी संबंधित उत्पादनाशी निर्णय घेण्यासाठी आपण उत्पादनाशी संबंधित, विपणन क्षेत्राशी संबंधित किंवा किंवा सेल्स या घटकाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतो. त्या तज्ज्ञांच्या आधारे आपणास बाजारपेठेचा अभ्यास करणे, तसेच ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेणे, बाजारपेठेमध्ये असणारे आपले प्रतिस्पर्धी यांचा अभ्यास करणे इत्यादी गोष्टी अतिशय सहज आणि सोप्यारित्या उपलब्ध होतात आणि त्यामुळे व्यवसायातील अरिष्ट हे योग्य प्रकारे दूर केले जाते. नंबर 2 म्हणजे बाजारपेठेचे संशोधन. उद्योजकाने बाजारपेठेचे योग्य प्रकारे संशोधन केल्यास उद्योजकाला व्यवसाय अरिष्ट दूर करता येते. बाजारपेठेच्या संशोधनामध्ये ग्राहकांविषयीचे संशोधन, तसेच उत्पादनाविषयीचे संशोधन, आपल्या उद्योगाशी संदर्भात जे पण प्रतिस्पर्धी बाजारपेठेमध्ये सध्या कार्यरत आहे त्या प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करणे इत्यादी घटकांचा अभ्यास हा बाजारपेठ संशोधनामध्ये येतो. बाजारपेठ संशोधन केल्यामुळे उद्योजकाला व्यवसायाचा विस्तार करणे किंवा व्यवसायातील विविध प्रकारचे अरिष्ट दूर करणे योग्य प्रकारे शक्य होते. नंबर 3 वित्तीय बाबींचा अभ्यास. व्यवसायात किंवा उद्योगात उपलब्ध असणाऱ्या विविध वित्तीय बाबींचा अभ्यास करणे आणि त्या वित्तीय बाबींचा अभ्यास करून व्यवसायाशी संबंधित विविध अरिष्ट दूर करणे हे एखाद्या उद्योजकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. वित्तीय बाबींच्या अभ्यासामध्ये बदलणाऱ्या व्याजदरांचा अभ्यास, तसेच बँकांच्या किंवा विविध वित्तीय संस्थांच्या विविध कर्जविषयक धोरणांचा अभ्यास, सरकारच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचा अभ्यास इत्यादी गोष्टींचा अभ्यास केल्याने व्यवसायामधील अरिष्ट योग्य प्रकारे दूर करता येते. नंबर 4 नवीन तंत्रज्ञानाबद्दलची माहिती. उद्योजकाला आपल्या व्यवसायाशी संबंधित विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती असणे अतिशय गरजेचे असते. नवीन तंत्रज्ञानाच्या माहितीमुळे आपणास व्यवसायाची उत्पादकता वाढवता येते, तसेच व्यवसायाचा नफा देखील वाढवता येतो. जुनाट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उद्योजक हा व्यवसाय करत असल्यामुळे किंवा आपल्या उत्पादनाचे कार्य करत असल्यामुळे उत्पादनाचा दर्जा हा कमी होऊन ग्राहकांची मागणी देखील बाजारपेठेमध्ये कमी होते. लघु उद्योगामध्ये उद्योजकाची ही स्पर्धा ही मोठ्या उद्योगांशी प्रामुख्याने असल्यामुळे उद्योजकाला नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणे किंवा ज्ञान उपलब्ध करून घेणे हे अतिशय गरजेचे असते. नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान उपलब्ध केल्याने उद्योजकाला जे पण व्यावसायिक अरिष्ट निर्माण होणार आहे त्या व्यावसायिक अरिष्टांपासून योग्य ते संरक्षण त्याला मिळू शकते. नंबर 5 करविषयक धोरण. सरकारचे करविषयक धोरण योग्य प्रकारे समजून त्या करविषयक धोरणांचा फायदा आपल्या व्यवसायासाठी कशा प्रकारे करता येईल हा विचार प्रत्येक उद्योजकाने केला पाहिजे आणि याच विचारामुळे त्या उद्योजकाला व्यावसायिक अरिष्ट या संकल्पनेपासून दूर राहता येऊ शकते किंवा ते टाळता येऊ शकते. पुढील महत्त्वाची उपाययोजना आहे योग्य कर्मचाऱ्यांची निवड करणे. उद्योजकाने किंवा व्यवस्थापकाने व्यवसायामध्ये योग्य कामासाठी योग्य कर्मचाऱ्याची निवड केल्याने व्यवसायाची उत्पादकता वाढून तसेच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून व्यवसाय हा योग्य रीतीने किंवा सुरळीत चालण्यास मदत होते. तसेच त्याचप्रमाणे सदर कार्य केल्यामुळे व्यवसायातील विविध अनिश्चित अरिष्ट देखील व्यवस्थापकाला किंवा उद्योजकाला दूर करता येतात. नंबर 7 कर्मचाऱ्यांच्या कार्यावर देखरेख ठेवणे. उद्योजकामार्फत किंवा व्यवस्थापकामार्फत कर्मचाऱ्यांच्या कार्यावर योग्य प्रकारे देखरेख किंवा नियंत्रण ठेवले गेल्यास कर्मचाऱ्यांकडून उत्पादकता वाढण्यास मदत होते. तसेच कर्मचारी कार्यक्षम बनून उत्पादन प्रक्रियेमध्ये आपला सहर्ष सहभाग नोंदवितात आणि त्याचमुळे व्यवसायाची उत्पादकता वाढून नफा देखील वाढतो आणि व्यवसायातील विविध अरिष्ट दूर होते. नंबर 8 कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन. व्यवसायाची उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा आपल्या उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना विविध मार्गांनी प्रोत्साहन देणे अतिशय गरजेचे असते. जर उद्योजक किंवा व्यवस्थापक हा आपल्या उद्योगातील किंवा व्यवसायातील कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे प्रोत्साहन देत असेल तर त्यांची कार्यक्षमता कौशल्य वाढून त्याचाच इफेक्ट आपण उत्पादनावर झालेला दिसून येतो. कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे प्रोत्साहन दिले गेल्यास त्यांची कार्यक्षमता वाढून उत्पादकता तसेच मालाचा दर्जा देखील सुधारतो आणि कर्मचारी हे योग्य प्रकारे सॅटिस्फाईड राहतात. नंबर 9 ग्राहकांच्या आवडीनिवडी.
कोणत्याही व्यवसायाच्या यशासाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक किंवा उपाययोजना असू शकतो. ग्राहकांची आवड निवड अभ्यासणे म्हणजेच बाजारपेठेमध्ये ग्राहकांना एखाद्या उद्योगाकडनं किंवा एखाद्या उद्योजकाकडनं कोणत्या वस्तू किंवा कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे, ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहे, ग्राहकांना एक्झॅक्टली अपेक्षित काय आहे. शक्यतो बाजारपेठेमध्ये आपण बघतो की ग्राहकांना कमीत कमी किमतीत अधिक चांगल्या दर्जाच्या गोष्टी या अपेक्षित असतात. त्याचप्रमाणे ग्राहक हे सतत आपली आवड निवड बदलत असतात. सतत बदलणाऱ्या आवडीनिवडींचा उद्योजकाने योग्य प्रकारे अभ्यास करून ग्राहकांना ज्या गोष्टी अपेक्षित आहे, ज्या वस्तू अपेक्षित आहे, सदर वस्तू ह्या पुरवण्याचा प्रयत्न करणे हे देखील गरजेचे असते. व्यवसायामध्ये अरिष्ट निर्मितीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यावेळेस एखादा उद्योजक ग्राहकांच्या आवडीनिवडी किंवा गरजा या समजून घेत नाही, त्यावेळेस प्रकर्षाने ग्राहकांच्या ग्राहकांची वस्तूप्रती मागणी ही कमी कमी होऊ लागते आणि त्याचाच व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ लागतो. जर उद्योजकाने ग्राहकांच्या आवडीनिवडी योग्य प्रकारे लक्षात घेतल्या आणि त्याचप्रमाणे आपल्या उद्योगाची पुनर्रचना केली तर व्यवसायातील विविध अरिष्ट हे टाळणे शक्य होते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक अरिष्ट या संकल्पनेची प्रस्तावना म्हणजेच प्राथमिक माहिती, व्याख्या तसेच व्यावसायिक अरिष्टांचे विविध प्रकार आणि त्यावरील उपाययोजना या सविस्तरपणे अभ्यासल्यात. येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये आपण व्यवसायाच्या विविध अवस्था या अभ्यासणार आहोत. व्यवसायाच्या एकूण 4 महत्त्वाच्या अवस्था असून या 4ही अवस्थांचा सविस्तरपणे अभ्यास आपण येणाऱ्या पुढील लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत.